ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। NDC टूर ट्रॅव्हल्सच्या नव्या टूर ट्रॅव्हल्स प्लॅनर फलकाचं अनावरण आणि पूजन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। यावेळी बोलताना बडगुजर यांनी NDC टूर ट्रॅव्हल्स मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या चारधाम यात्रेसह विविध धार्मिक आणि पर्यटन यात्रांचं कौतुक केलं। 15 दिवसांच्या सहली असोत किंवा मोठ्या धार्मिक यात्रा त्यांचे अत्यंत सुयोग्य असं नियोजन करून अल्पदरामध्ये अधिकाधिक सुविधा देण्याचं काम टूर आयोजक नामदेवराव चौधरी सातत्यानं करत आहेत। भाविक आणि प्रवाशांच्या दृष्टीनं ही सेवा निश्चितपणे लाभदायक आहे असं बडगुजर यांनी म्हटलंय। जास्तीत जास्त भाविकांनी आणि नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। या कार्यक्रमासाठी वसंत शिंपी, सुधीर देशमुख, धनसिंग पाटील, वसंत चौधरी, रामदास वाडेकर, रमेश चव्हाण, विष्णू भुरे तसेच बापू बोरसे, रमेश राऊत, नानासाहेब निकम, श्रावण पवार, पोपटराव सहाने, शिवाजी सोनगिरे तसेच रमेश दुसाने, गोपीनाथ सोनवणे, रमेश कनुजिया, शरद पाटील, हरिभाऊ आढाव आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार मित्रांनो, मी नामदेवराव चौधरी, NDC टूर ट्रॅव्हल प्लॅनरचे आयोजक। गेल्या 5 वर्षापासून मी भारतातील प्रेक्षणीय धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची तीर्थयात्रा करीत असतो। यामध्ये दक्षिण भारत एक धाम, राजस्थान, त्याच्यानंतर रामेश्वर एक धाम, जगन्नाथपुरी गंगासागर एक धाम, पशुपतीनाथ नेपाळ, काशी गया प्रयाग आणि केदारनाथ बद्रीनाथ यांची एक धाम, या सर्व तीर्थयात्रा स्थळांची मी आतापर्यंत जवळजवळ 15 ते 20 यात्रा केलेल्या आहेत। यामध्ये भाविकांसाठी सुखसोयीसाठी जे माझे प्रमुख वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्यामध्ये मी 10 लाखाचा प्रवासी विमा, राहण्यासाठी उत्तम व्यवस्था हॉटेलमध्ये करतो। यामध्ये एका रूममध्ये 4 व्यक्ती, तसेच किंवा ज्यांना स्वतंत्र रूम पाहिजे असेल तर त्यांना आपण स्वतंत्र रूमची व्यवस्था करतो, त्याचा काही चार्ज वगैरे नसतोय। आणि दुसरे म्हटले, दर दिवशी जेवणामध्ये आपण सकाळी चहा, नाश्ता, 2 वेळा शाकाहारी, शुद्ध शाकाहारी जेवण, माझ्यासोबत माझे किचन स्टॉप असतो, 5 लोकांचा किचन स्टॉप असतो। यामध्ये जेवणामध्ये स्वीट वगैरे शुद्ध शाकाहारी जेवण असते आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचे घरगुती जेवण असतं। यामध्ये दर दिवशी जेवणाच्या वेळेस दर दिवशी प्रत्येकाला 3 पाणी बॉटल दिले जातात। यामुळे या सगळ्या गोष्टी मी भाविकांना देत असल्यामुळे भाविकांना हेच पाहिजे असतं की आपण तीर्थयात्रा करीत असताना आपले प्रकृती स्वास्थ्य कसं चांगलं राहील या गोष्टीकडे माझं सगळं नियोजन असतं आणि सगळी त्या लोकांची जबाबदारीने असते आणि पूर्ण मी नियोजनबद्ध सगळे काम करीत असतो। यामध्ये भाविक खूप आनंदी आणि उत्साही असतात। यामध्ये भाविकांनी मला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे, भरभराटून मला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे मी यावर्षी आता माझ्या आगामी यात्रा मी नुकतेच आता डिसेंबर महिन्यामध्ये नेपाळ, काशी गया प्रयाग गंगासागर जाऊन आलो। तसंच काही भाविकांची इच्छा आहे की अजून आम्हाला काही यायचे आहे, तर 20 मार्च माझ्या आगामी यात्रा 20 मार्च 2026 यामध्ये नेपाळ, काशी गया प्रयाग, जगन्नाथपुरी गंगासागर ही मार्च तीर्थयात्रा आहे। यानंतर माझ्या मेन महत्त्वाच्या केदारनाथ बद्रीनाथ ही तीर्थयात्रा 1 मे 2026 रोजी स्लीपर कोच बसने आहे। यामध्ये बहुतेक लोकांची इच्छा आहे की बुवा स्लीपर कोच बसने तुम्ही आम्हाला घेऊन चला। यामध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, आग्रा, दिल्ली, मथुरा, वृंदावन आणि वैष्णोदेवी, हरिद्वार, त्यानंतर 4 धाम यात्रामध्ये गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, यानंतर मग अमृतसर, वाघा बॉर्डर, जयपूर, या ठिकाणी जयपूर, पुष्कर असा मोठा रूट आहे। जवळजवळ यामध्ये पॅकेज 36,000चा आहे, तर तो जवळजवळ 25 दिवसाचा प्रवास आहे। यानंतर मग रेल्वेने काही केदारनाथसाठी यात्रा ज्या आहेत त्याच्या तारखा अशा आहेत, 25 मे 2026 हे रेल्वेने आहे। त्याच्या मतल्यामध्ये रेल्वेच्या प्रवासामध्ये स्लीपर कोच थर्ड AC बसचा प्रवास आहे। यामध्ये सगळं याच सुविधा सेम राहणार आहेत आणि हरिद्वारपासून वरती 4 धाम यात्रामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ यामधील जे महत्त्वाचे प्रमुख स्थळं आहेत यांची पण ठिकाणं आहेत। अशा या तीर्थयात्रेसाठी भरभरून लोकांनी मला यश दिलं आहे मागच्या वर्षी। आतासुद्धा या तारखांना 1 मे 2026, 25 मे 2026,
6 जुलै 2026 या यात्रा माझ्या निश्चित झालेला आहे. तर त्याचे सर्वांचे बुकिंग सुरू झालेले आहे. तर भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे मी भाविकांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एनटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा यांनी अनेक दिवसापासून अनेक ज्येष्ठांना नागरिकांना यात्रेचं दर्शन घडलेलं आहे. अनेक ट्रिपा त्यांनी त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये राबवलेल्या आहेत. अनेक नागरिकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि सोयीसुविधा कशा असाव्या टूर्समध्ये हे नामदेवराव चौधरींनी अत्यंत त्याचं तंतोतंत पालन केलं आहे. म्हणून लोकांचं आकर्षण त्यांच्या बाजूने जास्त झालेलं आहे की जेणेकरून ज्यावेळेस ट्रिपला जातात, टूर्सवरती जातात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने 15 दिवसाचा टूर्स असेल तर 15 दिवसामध्ये कशी सुविधा उपलब्ध करून देतात त्याकडे खऱ्या अर्थाने नागरिकांचं लक्ष असतं. आणि अनेक टूर्सचा मी थोडा कानोसा घेतला आणि सगळ्यांनी सांगितलं की नामदेवराव चौधरी हे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. कोणाची तक्रार त्यामध्ये प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्यांनी ह्या आज बोर्डाचं अनावरण केलं, या संस्थेचं अनावरण केलं. एनटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून अनेकांचं दूरदर्शन करावं, अनेकांचा ड्रीम सक्सेस हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. किरण आहेर, झी 24 तास, नाशिक.